सेशनमध्ये नक्की काय होतं हे तुम्हाला कधीच कोणी स्पष्टपणे सांगत नाही आणि त्याच्यामुळे एक प्रकारची क्युरिओसिटी पण लोकांमध्ये असते आणि खूप वेळा हे नर्वसनेस किंवा एन्झायटीचं कारण पण असू शकतं. तर आज मी याच विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. थेरपीच्या फर्स्ट सेशनमध्ये मी तुम्हाला एक खूप सोपा प्रश्न विचारते की कुठल्या कारणामुळे तुम्ही मला अप्रोच झाला आहात आणि ह्याच पर्टिक्युलर प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या सवडीने, तुमच्या पेसनी, तुमच्या स्पीडनी, तुमच्या वोकॅब्युलरी किंवा तुमच्या शब्दांमध्ये तुम्ही ह्याचं उत्तर देणं अपेक्षित असतं. तर हा प्रश्न मी विचारते त्याच्यामागे 3 कारणं आहेत. सगळ्यात पहिले मला समजून घ्यायचं असतं की अशी कुठली सगळ्यात इम्पॉर्टंट डिफिकल्टी आहे जी तुम्ही आता एक्सपिरियन्स करत आहात. दुसरं कारण ह्याच्यामागचं हे आहे की मला समजून घ्यायचं असतं की तुम्ही कुठल्या प्रकारे या पर्टिक्युलर डिफिकल्टीला टॅकल केलं आहे आतापर्यंत. काय काय सोल्युशन्स तुम्ही एक्सप्लोर करून पाहिले आहेत, त्यातले काय सोल्युशन्स तुम्हाला हेल्पफुल होते, काय सोल्युशन्स हेल्पफुल नव्हते. आणि तिसरी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मला हे सुद्धा समजून घ्यायचं असतं की कुठल्या प्रकारचं सपोर्ट तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट असेल. म्हणजे कुठल्या प्रकारची थेरपी, कुठल्या प्रकारचे स्किल्स मला यूज करायला लागतील, हे सुद्धा मी फर्स्ट सेशनमध्ये समजून घेते या प्रश्नाच्या माध्यमातून. सो बऱ्याच लोकांना असं होतं की मला नीट शब्द नाही सापडत आहेत किंवा पूर्ण स्टोरी मला एका सेशनमध्ये सांगावी लागेल, नाहीतर ट्रीटमेंट व्यवस्थित नाही होणार किंवा बरेच लोक हा पण विचार करतात की सुरुवात नक्की कशी करायची ते सुद्धा मला नाही कळत आहे. बऱ्याच लोकांना रडू येतं व्यक्त होताना. तर हे सगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स खूप कॉमन आहेत आणि हे सगळे व्हॅलिड आहेत. तर नेमकं आपण काय करतो फर्स्ट सेशनमध्ये, आपण तुम्हाला जज नाही करत, आपण डायग्नोसिस नाही देत, आपण एकदम तुमच्या सोल्युशन्सकडे नाही बघत. आपण फर्स्ट सेशनमध्ये हेच करतो की तुम्हाला कसं सेफ वाटेल ह्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्ही मोकळेपणाने व्यक्त होऊ शकता आणि दुसरं तुमची डिफिकल्टी नीट माझ्यापर्यंत पोचावी ह्याचा मॅक्झिमम प्रयत्न करतो. तर जर तुम्हाला थेरपीची प्रोसेस इंटिमिडेटिंग वाटत असेल किंवा नर्वसनेस वाटत असेल, तर आता तुम्हाला माहिती आहे की नक्की फर्स्ट सेशनमध्ये काय होतं. धन्यवाद.